काही काळ शांत चित्त बसल्यानंतर आता धडपडून टाकणारी एक बातमी। कोणताही गुन्हा नाही, अधिकृत अटक नाही, तरीही पोलीस पकडून नेतात आणि न केलेला गुन्हा कबूल करावा यासाठी अमानुष मारहाण करतात। बेशुद्ध होईपर्यंत ही मारहाण करण्यात आली। पाहुयात पुणे पोलिसांच्या या अमानुष मारहाणीवरचा हा स्पेशल रिपोर्ट। पुणे पोलिसांचं क्रौर्य, निर्दोष तरुणाला बेदम मारहाण, कोणताही गुन्हा दाखल नसताना ठेवलं डांबून। पुणे पोलिसांचं बेकायदा कृत्य, मारहाणीचे वळ कुठल्याही गुन्ह्यापोटी नाहीत। राकेश यादव या तरुणालाही अमानुष मारहाण झालीये। पोलिसांची मारहाण एवढी क्रूर होती की राकेशला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं। ही घटना आहे 8 जानेवारी दुपारची। भोसरीतील इंद्रायणी नगर भागात राकेश बाईकवरून चालला होता। त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडलं। तिथून त्याला वाकड पोलीस चौकीत आणलं। इधर से लेके गए गोड गोड बोल के कुछ नहीं करेंगे, पूछताछ करेंगे। उधर लेके गए, कपड़े निकाल दिए, रस्सी से बांध के लटका दिए और शॉट देने का करंट इधर लगा दिए 2 वायर। ओके, हाँ, लटका दिए थे करंट देने का। उसके बाद पट्टे पट्टे पैर में मारने का। मेरे को उल्टी हो रही थी, उधर तबीयत बराबर नहीं, पानी भी नहीं दे रहे थे। मैं सुबह से नाश्ता भी नहीं खाया था, कुछ नहीं उनको बोला तो वो भी कुछ नहीं किए वो लोग। पैर में कुछ ये लगा था? हाँ, डंडा डाले थे और रस्सी बांध के हाथ मेरा ऐसा किए थे दोनों। मैं दोनों तरफ गिर जाने का, मैं ऐसा नीचे गिर जाने का ना तो पैर पड़ने का पट्टे पट्टे। अच्छा। और वो साइड में तो गिर नहीं पाता था, नहीं क्या? जब खड़ा हो जाने का तो करंट देने का। राकेशला बांधून त्याच्या पाय आणि हाताच्या तळव्यांना एवढी जबरदस्त मारहाण झाली की त्याला अजूनही चालता येत नाही, हातानं धड खाता येत नाही। राकेशला विजेचे झटके देखील देण्यात आले। बेदम मारहाणीमुळे उलट्या होऊन राकेश बेशुद्ध पडला। एक शेख साहब बोल के उधर भोसरी में, नहीं क्या? वो करंट देने का, बोलने का मैं सिंघम हूँ, सिंघम। सिंघम देखा है क्या तूने कभी? ऐसा मैं सिंघम हूँ। करंट देने का और हंसने का जोर जोर से, नहीं क्या? गाली देने का। राकेश भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत असल्यानं वाकड पोलिसांनी रात्री उशिरा राकेशला भोसरी पोलीस स्टेशनच्या हवाली केलं आणि तिथंही राकेशचा पुन्हा तसाच छळ करण्यात आला। पुन्हा काठी आणि पट्ट्यानं फटके, पुन्हा विजेचे झटके। अमानुष मारहाणीत भोसरी पोलिसांनी वाकड पोलिसांच्या पुढे एक पाऊल टाकलं। एका अधिकाऱ्यानं तर थेट रिव्हॉल्वर डोक्याला लावून मारण्याची धमकी दिली। बंदूक लगाया, इधर लगाया बंदूक मेरे को। बोला तात्या को, बोले लेके जाओ इसको, नहीं क्या? खाना होना दो, बाद में ले जाके ठोक दो, गोली मार दो, नहीं क्या? वो बार बार मुझे बोला बता दे नहीं तो गोली मार देंगे। अखेर प्रकरण अंगाशी येऊ शकतं असं वाटल्यावर राकेशला अपरात्री सोडून देण्यात आलं। अर्धमेल्या झालेल्या राकेशला त्याच्या मित्रांनी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। पोलिसांनी खरं तर मानवी हक्कांचं संरक्षण केलं पाहिजे, परंतु या प्रकरणामध्ये असं दिसून येते की पोलिसांनी अत्यंत वाईट पद्धतीने एका माणसाला पकडून जबरदस्तीने गुन्हा कबूल करण्यासाठी त्यांनी जबाब दिला पाहिजे आणि तसं होकार दिला पाहिजे यासाठी मारहाण केलेली आहे। या संदर्भात महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनी त्वरित अशा स्वरूपात कार्यपद्धती ज्यांनी वापरलेली आहे पोलिसांना निलंबित केलं पाहिजे। पोलिसांनी जवळपास 2 दिवस राकेशला ताब्यात ठेवलं। शस्त्रास्त्रांचा अवैध धंदा करतो असं राकेशनं कबूल करावं, पोलीस सांगतील त्या व्यक्तींना शस्त्र विकली असा जबाब देण्यासाठी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप राकेशनं केलाय। पुण्यातील गँगवॉर रोखण्यात पुणे पोलिसांना अपयश आलं। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा छडा लावण्यात देखील पुणे पोलिसांना यश आलं नाही। बॉम्बस्फोटातील आरोपींना पकडणं तर दूरचीच गोष्ट। पुणे पोलिसांचं हे अपयश एका बाजूला असताना दुसरीकडे राकेश सारख्या सामान्य व्यक्तीला बेकायदा ताब्यात ठेवून बेदम मारहाण करण्याचा प्रकार पाहायला मिळतोय। पुणे पोलिसांच्या गैरवर्तणुकीचा हा काही पहिलाच प्रकार नाही, या आधी देखील असे प्रकार घडल्याची उदाहरणं आहेत। त्यामुळे पुणे पोलिसांचं चाललंय काय आणि त्यांच्यावर कोणाचा अंकुश आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेचा नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।